नुकताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित वीर सावरकर सिक्रेट फाईल्स या वेबसिरीजचं पोस्टर आणि टीझरचं अनावरण झालेलं आहे आणि लवकरच ही बहुचर्चित हिंदी वेबसिरीज एका मोठ्या OTT प्लॅटफॉर्मवरून आपल्या भेटीला येणार आहे आणि आज कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांच्या उपस्थितीत याचा पोस्टर आणि टीझरचा अनावरण सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे। आपण इथे बघतोय वीर सावरकर सिक्रेट फाईल्सचा पहिला पोस्टरची झलक आहे। आज पोस्टर आणि टीझरचं अनावरण झालं आहे आणि लवकरच याच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे। पण त्याआधी आपण याचे निर्माते आणि लेखक दिग्दर्शक यांच्याशी गप्पा मारणार आहोत। डेक्कन AV मीडिया निर्मित ही वेबसिरीज असणार आहे। याचे 3 सीझन असणार आहेत आणि आपल्यासोबत आत्ता आहेत डॉक्टर अनिर्बान सरकार सर आणि लेखक दिग्दर्शक योगेश सोमण सर। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। सर, मी तुम्हाला पहिले विचारेल, खरं म्हणजे फर्जंद आणि त्यानंतर दर्या सारंगचं सुद्धा आता चर्चा आहे। ऐतिहासिक चित्रपट आहेत आणि आता वेबसिरीज, तीही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिकच, पण त्याविषयी काय सांगाल आणि वेबसिरीजच का? हल्ली वेबसिरीजचं हे आहे, म्हणजे लोक वेबसिरीज जास्त बघतात म्हणून वेबसिरीज आम्ही हे करतो आहे आणि हे हिंदीमध्ये आहे। मराठीमध्ये राहिलं असतं, लाईक मराठी मूवीज वगैरे आम्ही युजली थिएटर्समध्ये रिलीज करतो, पण हे वेबसिरीज आहे आणि आम्हाला असं आमची अशी इच्छा होते आहे की जगभरात लोकांनी बघावं। स्वातंत्र्यवीर सावरकर हा विषय कायमच चर्चेत असतो आणि आपल्यासोबत आता लेखक दिग्दर्शक योगेश सोमण सर आहेत आणि त्यांचा सावरकरांचा खूप अभ्यास आहे। सर, काय सांगाल, वेबसिरीजच्या माध्यमातून काय नवीन बघायला मिळणार आहे? नवीन बघायला हे मिळेल की सत्य घटनांवर आधारित सिनेमॅटिक लिबर्टी घेऊन जे सावरकर लोकांना माहीत नाही आहेत किंवा जो इतिहास माहीत नाही आहे पण तो नक्की घडलेला आहे, याची प्रूफ्स आहेत, याचे पुरावे आहेत, त्याला धरूनच याची पटकथा लिहिली गेलेली आहे। याचं नाव म्हणूनच वीर सावरकर सिक्रेट फाईल्स असं आहे। ज्याच्या पहिल्या सीझनमध्ये आम्ही सावरकरांच्या जन्मापासून ते मार्सेलिसला त्यांनी जी उडी घेतली तिथपर्यंतचा सगळा कालखंड, जो की महत्त्वाचा आणि क्रांतिकारी आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ते जहाल क्रांतिवादी होते की या देशाला स्वतंत्र करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून शत्रूस मारता मारता मरे तो झुंजेनी त्यांची शपथ होती आणि त्या शपथेला अनुसरूनच त्यांनी क्रांतिकार्य केलेलं होतं। ते सगळं या पहिल्या सीझनमध्ये दिसणार आहे। बऱ्याचदा काय होतं की स्वातंत्र्यवीर सावरकर हा विषय कायमच चर्चेचा असतो राजकीयदृष्ट्या आणि त्यावर उलटसुलट चर्चा केली जाते, पण ही वेबसिरीज आल्यानंतर त्याला कशा पद्धतीने उत्तरं दिली जातील किंवा काय त्यातनं मांडलं जाईल? ने लोकांनी केलेल्या चर्चेला किंवा लोकांनी एक मिशन म्हणून सावरकरांची बदनामीच करायची असं ठरवलेल्या ह्याला ही आमची सिरीज हे उत्तर असेल आणि उत्तर देण्यासाठी आम्ही काही करतच नाही आहोत। आम्ही लोकांपुढे सावरकर मांडतो, आम्ही आमची रेषा मोठी काढतो आहोत, दुसऱ्यांची पुसत नाही बसणार। खरं आहे। आता ऐतिहासिक चित्रपट किंवा वेबसिरीज सध्या खूप येत आहे, पण आजच्या काळासाठी किंवा येणाऱ्या तरुण पिढीसाठी ऐतिहासिक कलाकृती निर्माण होणं कितपत गरजेचं आहे? खूप गरजेचं आहे, कारण काय आपण विसरत चाललो आहे ते सगळं आणि ते महत्त्वाचं आहे की हे एक कारण आहे की आम्ही हे सगळं घेऊन येतो आहे आणि तरुणांना कळायला पाहिजे की आपली इतिहास काय आहे, आपण जे विसरत गेलो आहे ते सगळं त्यांना दिसलं पाहिजे, तर कोणतरी चालू केलं पाहिजे, म्हणून मी हे पुढाकार घेतला। अगदी खरं आहे। आणि यानंतर आम्हाला काय बघायला मिळणार आहे? बघू, इट्स अ टॉप सिक्रेट। योगेश सर, तुमचा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अभ्यास आहेच, पण या वेबसिरीजसाठी तुम्ही काय तयारी केली किंवा काय चालू आहे सध्या? या वेबसिरीजसाठी लिखाण करताना एक तयारी महत्त्वाची अशी केली की जे माझ्याही वाचनात नाही आलं पण उपलब्ध आहे। म्हणजे उदाहरणार्थ बोस्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा त्यांना अटक केलेली होती तेव्हा त्यांचा नोंदवला गेलेला जबाब किंवा काही सिक्रेट फाईल्स किंवा गुप्त पोलिसांनी सावरकरांबद्दल जे लिहून ठेवलेलं असेल किंवा जी माहिती संकलित केलेली होती, म्हणजे जी अगदी पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असल्यापासून त्यांच्याबद्दल, कारण त्यांनी तेव्हाच अभिनव भारताचं काम सुरू केलेलं होतं, संघटन बांधायला सुरुवात केली होती आणि पोलिसांचं लक्ष त्यांच्याकडे होतच होतं। सो ते काही मिळते का, त्याच्यातले उपलब्ध काही डॉक्युमेंट्स आहेत का, या सगळ्याचा बेस घेऊनच पटकथा लिहिली जाणार आहे। जाता जाता एक प्रश्न विचारेल, आता लेखक जे लिहितो ते दिग्दर्शक मांडत असतो, पण इथे लेखक दिग्दर्शक या भूमिकेत तुम्हीच आहात, तर त्याचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे? दिग्दर्शकाला काय मांडायचं हे आधी ठरवलं आणि त्या अनुषंगाने लेखक लिहितोय। नक्कीच, आणि आम्ही सगळेच जण खूप उत्सुक आहोत या वेबसिरीजसाठी आणि थँक्यू सो मच। आणि जाता जाता या वेबसिरीजचा टीझर आपण बघणार आहोत। खरंच खूप उत्सुकता आहे सगळ्यांना आणि लवकरच वीर सावरकर सिक्रेट फाईल्स ही वेबसिरीज आपल्या भेटीला येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकट्टेसह बागेश्री पारनेरकर, टॉप न्यूज मराठी, पुणे।
मेरे इस राष्ट्र को स्वतंत्र करने के लिए मैं सशस्त्र क्रांतिकारियों का संगठन बनाऊंगा और इस राष्ट्र को स्वतंत्र करने का यत्न करूंगा। अगर ये मेरा यत्न असफल रहा तो मैं खुद बलिवेदी पे चढ़ूंगा, और अगर छत्रपति शिवराय जैसा मेरा ये यत्न यशस्वी हो गया तो मैं मेरे मातृभू के मस्तक पे स्वराज का अभिषेक करूंगा। मैं विनायक दामोदर सावरकर, तात्याराव सावरकर, हिंदू हृदय सम्राट सावरकर, स्वातंत्र्य वीर सावरकर, और हां, मेरे आलोचकों के अनुसार देशद्रोही सावरकर। देशद्रोही और सावरकर। मैंने खुद के बारे में ज्यादा बात नहीं की, इसलिए मुझे लगने लगा है कि शायद मैं खुद को ही भूल रहा हूं। हम समझ नहीं पाते, लेकिन समय की गति बड़ी तीव्र होती है। बड़े बड़े साम्राज्य उसके सामने टिक नहीं पाते, इतिहास लुप्त हो जाता है। तो भला विनायक दामोदर सावरकर जैसे एक सामान्य व्यक्ति का इतिहास, कहानी कौन याद रखेगा? पर कहानी किसी एक व्यक्ति विशेष की नहीं होती, उस व्यक्ति को बनाने वाले सामान्य असामान्य लोगों की होती है। जिस मिट्टी में उसने जन्म लिया, जहां पे वो पला बढ़ा, उस मिट्टी का इतिहास मतलब उसकी कहानी होती है। मेरी कहानी सुनाने से पहले मन में विचारों का तूफान उठा है। कैसे बताऊं अपने जीवन के बारे में? क्या बताऊं और क्या ना बताऊं?